एका गावात रामू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. त्याचे घर कुडाचं, छप्पर गवताचं आणि घरात अगदी मोजकी भांडी होती. पण त्याचं मन खूप मोठं आणि समाधानाने भरलेलं होतं. त्याची बायको गाय वळायची, मुलं शाळेत जायची आणि स्वतः रामू दिवसभर शेतात राबायचा. रात्री घरात साजूक भाजी, भाकरी आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य असायचं. एके दिवशी गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याचं आलिशान कारवालेत आगमन झालं. गावातल्या मोठ्या मंडळींनी त्याचं स्वागत केलं. परंतु व्यापाऱ्याला कुतूहल वाटलं, हे लोक इतक्या साधेपणातही इतके आनंदी कसे? त्याने रामूच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. रामूने त्याचे स्वागत साध्याच भाकरी आणि पिठलाने केलं. पानात ठेवलं आणि म्हणाला, पेक्षा जास्त हे खा. घरात खूप नाही, पण मनापासून आहे. व्यापारीने थोडं खाल्लं आणि विचारलं, पेक्षा जास्त तुझ्याकडे कायच नाही, घरसुद्धा नीट नाही, तरी तू इतका आनंदी कसा? रामू हसत म्हणाला, पेक्षा जास्त माझ्याकडे काय आहे हे मोजलं नाहीस, पण कुणी आहे हे बघितलंस का? माझ्या बायकोचा आधार, मुलांचा हसरा चेहरा आणि माझं मेहनतीचं समाधान, याहून मोठं धन कोणतं? व्यापारी सुन्न झाला. तो परत आपल्या आलिशान बंगल्याकडे गेला, पण रामूच्या झोपडीतील समाधान त्याच्या लक्षात राहिलं. संयोग चिन्ह, संयोग चिन्ह, संयोग चिन्ह. शिकवण: खरी संपत्ती वस्तूंमध्ये नसते, ती नात्यांमध्ये असते. जेवढं आहे त्यात समाधान मानणं हीच खरी श्रीमंती. दिसणारी संपत्ती म्हणजे केवळ झगमगाट, मनाची संपत्तीच खरे आयुष्य उजळवतं.